नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सायरास कॉर्नर मधले कौरव काका आणि त्यांच्या अर्धांगिनी मेटा काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सर्वप्रथम तर सॉरी, काल पॉडकास्ट अपलोड करू नाही शकली त्याबद्दल, आणि सॉरी परवाही पॉडकास्ट अपलोड करायला लेट झालं होतं म्हणून। तुम्ही सगळे वाट बघत होते वांगोच्या पॉडकास्टचं, मला माहिती आहे, पण नेहमीच आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही ना। सध्या कामाच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत, आता सगळंच काही इथे सांगू नाही शकत ना। आपला डेली व्लॉगिंग चॅनल नाही आहे की मी हे केलं ते केलं सांगून तुम्हाला बोर करायला। आय नो तुम्हाला सगळ्यांना माझी खूप काळजी वाटते सध्या पॉडकास्ट लेट येत आहेत म्हणून, पण काळजी नका करू मंडळी, मी ठीक आहे। बस थोडं काम जास्त असल्यामुळे रुटीन मध्ये चेंजेस झाले आहेत, त्यामुळे पॉडकास्ट ही लवकर कधी उशिरा येत आहेत। ऍडजस्ट व्हायला वेळ हा लागतोच ना, तरीही मी ट्राय करेन यापुढे पॉडकास्ट लवकर अपलोड करायचा। आणि अजून एक गोष्ट, एक मूर्ख काकूंने परवाच्या पॉडकास्ट खाली कॉमेंट केली होती की तू वाचून दाखवल्यासारखी बोलतेस, आवाजामध्ये चढ उतार नाही जाणवत काहीच। आता या काकूंना काय बोलायचं रे देवा, आधीच वेळ कमी असतो माझ्याकडे आणि त्यात बोलतात काय तर वाचून दाखवते, जसं काय ह्याच काकू येऊन मला स्क्रिप्ट लिहून देऊन जातात ना। अहो कमेंट करणाऱ्या काकू, आजचं माझं पॉडकास्ट तुम्ही ऐकत असाल ना, तर FYI म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन कसं आहे ना, पॉडकास्ट करण्याआधी ज्या कॅरेक्टरवरती बोलणार आहे मी त्यांचे व्हिडिओ बघते आणि पॉइंट्स काढून घेते। जसं की उदाहरणार्थ समजा वांगोने ती कम्युनिटी पोस्ट बद्दल सांगितलं होतं ते, डेमशीने ॲपलचं ओव्हर कौतुक केलं होतं ते, किरकिड्याचं थाली प्रदर्शन, आणि या सगळ्याला बघून मला काय वाटते ते मला जसं सुचते तसं मी बोलून मोकळी होते। लिहून काढण्यासारखं नाही आहे, कारण वेळेची मर्यादा आहे। जसं की मी ह्या आधी देखील बोलली आहे, मी 10 मिनिटाच्या पॉडकास्टमध्ये कमीत कमी 20 पॉइंट्स तरी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते। इररिलेव्हंट काहीही फालतूची बडबड करून मला माझ्या मंडळींना भरकटवायचं नाही आहे किंवा कंटाळवायचं नाही आहे। जे आहे ते त्या टॉपिकवर बोलायचं आहे आणि माझं मत मांडायचं आहे, हाच माझा हेतू आहे फक्त। आय होप त्या सो कॉल्ड आगलाव्या काकूंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। आणि अजून एक गोष्ट मंडळी, प्लीज कॉमेंट खाली डायरेक्ट कोणाची नावं नका घेऊ, कारण आपल्या कॅरेक्टरची नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच कॅरेक्टरची नावं घेऊन कॉमेंट करा। त्या कॉमेंट करणाऱ्या आगलाव्या काकूंमुळे आजचा आपला विषयच राहून गेला। आता जास्त वेळ नाही घेत मी तुमचा आणि आजच्या आपल्या विषयाकडे वळते, जो आहे सायरास कॉर्नर। तर मंडळी, कौरव काकांनी त्या चॅनलची काय हालत करून ठेवली आहे ना सध्या, तेच समजत नाही। ते चॅनल ओपन केलं होतं का तर यांनी सायराचं लहानपणीच्या गमती जमती दाखवण्यासाठी, तिची लाईफस्टाईल कशी आहे हे दाखवण्यासाठी। पण सध्या त्या चॅनलवरती सायरा कमी आणि सुपर हिरोचंच गोडवे गातायत हे लोक। हातचं सोडून पळत्याच्या मागे पळणं ज्या गोष्टीला बोलतात ना, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। ज्या गोष्टीसाठी तो चॅनल खोलला होता तीच गोष्ट जर यांना करायची नाही आहे तर मग यांनी प्लीज एक मोठं लॉक घ्यावं आणि ते लावावं त्यांच्या चॅनलला। उगाच आपलं काही दाखवत बसतात, बाळाने शी केली शू केली तर त्याचाही यांना व्हिडिओ बनवायचा असतो आणि अंधमंद भक्तांनाही हेच बघायचं असते। कमालच वाटते मला अशा लोकांची, म्हणजे यांना शिशू बघायला मज्जा येते। कुठून आलेत यार हे लोक। चॅनलच्या नावाप्रमाणेच आता त्या सायराला पण या लोकांनी कॉर्नरलाच टाकलं आहे असं मला वाटते। ते तांदळातून आपण कसे खडे निवडून साईडला टाकतो, अशी त्या चिमुकलीची सध्याची परिस्थिती झालेली आहे। कोणाकोणाला माझं बोलणं पटते ना, त्यांनी नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुम्हालाही असंच वाटतंय। ज्या मुलीच्या नावावरती तो चॅनल सुरू आहे, जिला बघण्यासाठी लोक आतुर असतात, आता ती कमी आणि सुपर हिरो सतत त्या चॅनलवरती कब्जा केलेला दिसतो। आधी काय तर त्याचा फेस नाही दाखवायचे, मोठ्यांनी रेस्ट्रिक्शन्स दिले होते असं कौरव काकांचं बोलणं होतं। पण जसं 50 दिवस झाले त्या बाळाला या दुनियेत येऊन, तसं याने ठरवलं नाही, आपण हे व्हिडिओ पुढे जाऊन नाही बघू शकत, कारण तो व्हिडिओ बघताना आपल्याला पण मजा येणार नाही। बाळाच्या फेसवरती तर इमोजी असणार, त्यामुळे यांनी काय विचार केला की ते इमोजी शिवायचे जे व्हिडिओ होते ते रिपोस्ट करायचे। हे छान आहे ना, म्हणजे एकाच व्हिडिओवरती डबल डॉलर्स कमवायचे। लोकांनी जे बघितलं आहे तेच परत 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 त्यांना दाखवायचं। अंधमंद भक्तांना वाटते आपला दादा ताई आपल्या बोलण्यावरती म्हणून हे सगळे व्हिडिओ परत टाकतोय, पण अंधमंद भक्तांनो तसं काही नाही आहे हो।
हा तुमचा दादा आणि ती ताई आतल्या गाठीचे आहेत. हे लोक तुमचा विचार करत नाही आहे. यांच्या डोक्यात फक्त 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस फक्त डॉलर्स 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 हाच एक विचार असतो. अहो, पैशांसाठी एवढे हपापले आहेत ना ही लोक की लेकीला पण सोडलं नाही यांनी. पैशासाठी म्हणून तिला पण कॅमेरा समोर आणलं आणि तिच्या जीवावरती पण यांनी मस्त कमवले. मुलीला ऍक्टिंगची आवड असल्यामुळे खूप काम करायला देखील तिला मिळालं. जशी मुलगी प्रसिद्ध झाली तसं या लोकांनी काय विचार केला तर लेकाला पण आपण कॅमेरा समोर आणायचं त्याच्या नावावरती. पण बघा, आता थोड्या दिवसांनी हे लोक चॅनल ओपन करतील आणि त्याच्यावरती स्टार्ट पासून सगळंच दाखवत बसतील. पैशासाठी हे लोक एवढे भुकेले आहेत ना की यांचा बस झालं तर प्रोसेसही दाखवायला कमी नाही करायचे हे लोक. आता सप्तशृंगीला जाऊनही पाहिलत ना मंडळी, तिथेही या लोकांचा कॅमेरा चालूच. अरे, देवळात जाताय तर निदान त्या देवळाचं तरी पावित्र्य राखा ना, तिथे तरी जरा शांतता राखा, कॅमेरा बंद ठेवा. पण नाही, पैशासाठी एवढे हपापले आहेत की तिथे जाऊन देखील यांचं व्हिडिओ शूटिंग चालूच होतं. देवीच्या मूर्तीवरती पण झूम करून करून शूट करत होते. काय बोलायचं या लोकांना मंडळी, आता तुम्हीच सांगा मला. एकतर हे लोक कुठेही फिरायला जातात ना तर ह्या लोकांचं फिक्सच आहे. हेच नाही हो तर प्रत्येक व्लॉगरचं झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवत बसतात. रस्त्यावरती येताना किंवा कॅमेरा समोर जेवढं काही दिसतंय ते सगळं शूट करायचं आणि ऍज इट इज युट्यूब वरती आणून अपलोड करायचं. आणि हे लोक एवढी पण मेहनत घेणार नाही की त्या व्हिडिओला एडिट करायचं किंवा कट करायचं. जेवढं काही रेकॉर्ड झालंय ते ऍज इट इज उचलून सगळंच अपलोड करतात. काय आहे ना, व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी हे लोक काहीही करतील. जी गोष्ट दाखवली गेली नाही पाहिजे युट्यूब वरती ती गोष्ट देखील हे लोक दाखवून मोकळे होतात. मेमरीज जपण्याच्या नावाखाली काय काय अजून हे लोक करणार आहेत ना ते त्यांचं त्यांनाच माहिती. आणि आजकालच्या एवढ्या बिझी लाईफ मध्ये कोणाकडे एवढा वेळ तरी आहे का की त्याच्या मेमरीज जपल्या आहेत त्या बघायला. आता नाशिक वरून घरी आल्यावरती पण काकू काका आणि सायरा उभे होते त्या बाळाच्या पाळण्याजवळ आणि गप्पा मारता मारता फ्लो मध्ये ती बोलून गेली की गाडीची चावी हरवली होती आणि हा व्लॉग शूट करायला मला मम्माने सांगितलं. म्हणजे मेटा काकू किती चॅप्टर आहेत ना, गाडीची चावी हरवली त्याचा पण त्या लेकीला व्हिडिओ शूट करायला सांगितला. पैशासाठी या काकू अजून काय काय करणार आहे तो मंडळी. एवढ्या कठीण प्रसंगी पण यांचं बरं डोकं चाललं. एखादी बोलली असती की आपल्या सोबत एक लहान बाळ आहे, एक लहान मुलगी आहे, तर आपण चावी शोधूया. पण नाही, काकूंना व्हिडिओ शूट करायचं होतं आणि दुनियेला हे दाखवून द्यायचं होतं की बघा, अशा सिच्युएशन मध्ये पण आम्ही 2 मुलांना सांभाळलं. डॉलर्स कसे कमवता येईल ह्याच विचारात असतात वाटते या मेटा काकू. काकूंना माहिती होतं जर असा व्हिडिओ बनवला आणि टायटल टाकलं की गाडीची चावी हरवली तर लोक तर धावत धावत येणार व्हिडिओ बघायला. बिचारी सायरा निरागसपणे बोलून गेली, पण काका आणि काकूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता सायराने सांगितल्यानंतर. आता कौरव काकांच्या मामाच्या मुलीचं लग्न होतं तर सायरास कॉर्नर वरती लग्नाच्या सिरीज चालू झाल्या होत्या. उगाच आपलं काही दाखवत बसतात ना. चॅनलचा मेन मोटिव्ह काय आहे तर मायराचं लाईफस्टाईल दाखवायचं, पण त्याच्यावरती हे लोक काही दाखवत बसतात. लग्न कोणाचं आणि मिरवतंय कोण. 9 पार्ट्स मध्ये या माणसाने त्या लग्नाचं सिरीज दाखवली होती. हळद बोलू नका, मेहंदी बोलू नका, संगीत बोलू नका. लग्नाच्या दिवशी तर 1 तासाचा व्हिडिओ बनवला होता याने. त्याच्यानंतर रिसेप्शनचा पण सेपरेट व्हिडिओ बनवला होता. त्या मुलीचं लग्न होतं ना, तिने ना कॅमेरामॅनला हायर करायला नाही पाहिजे होतं, कारण की फोटोशूट व्हिडिओ शूट साठी तर हे काका होतेच ना. कशाला उगाच पैसे वेस्ट करायचे होते. ह्यांच्या चॅनलवरती तर यांनी सगळं काही दाखवून मोकळे झाले आहेत. उद्या जर त्यांना मेमरीज बघायच्याच होत्या लग्नाच्या तर यांचं चॅनल ओपन केलं असतं, A to Z सगळंच बघायला मिळालं असतं ना यांना. तरी नशीब रिसेप्शन वरतीच थांबले काका. मला तर वाटलं आता हनीमूनला पण जात आहेत की काय त्यांच्या पाठी व्हिडिओ शूट करायला. भरोसा नाही हो मंडळी या लोकांचा. जातील पण उद्या हनीमूनला कोणाच्या पण पाठी. काकांना समजतंय की सायरा लहान आहे आणि तिला शाळेत जाण्याची अभ्यास करण्याची खूप गरज आहे, त्यामुळे सध्या तिला कोणत्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेऊ दिला नाही आहे. थोडे दिवस थांबावं मंडळी. काय आहे ना, सुपर हिरोमुळे काकांना कुठे जायला मिळत नाही आहे, त्यामुळे त्या लोकांनी सायराच्या अभ्यासावरती फोकस केलं आहे. जसं की ते बाळ मोठं झालं ना की बघा एका पाठोपाठ एका कार्यक्रमामध्ये सायरा दिसेल. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून कळवा. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.